निर्धारित 4 षटकांचा सदरचा सामना गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो कृष्णा पाटकर. एक अनुभवी असा खेळाडू गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक पहिलं षटक फेकण्यासाठी कृष्णा पाटकर गोलंदाज सज्ज. तर स्ट्राईकला यापूर्वीच्या सामन्यामध्ये सामनावीर ठरलेला अमोल हा स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज निखिल. जी फटकेबाजी यापूर्वीच्या सामन्यात केली ती फटकेबाजी अपेक्षित असेल फलंदाजी करणार या दोन्ही फलंदाजांकडनं, तर ती अपेक्षित फटकेबाजी रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो कृष्णा पाटकर. मधल्या एसटीवरचा चेंडू हलके सोपून काढण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची कडी घेतोय. पहिल्या स्लिपमध्ये तैनात असलेल्या खेळाडूच्या दिशेने जातोय. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव, एकेरी धावेने खातं खोललं जातंय ते दोडामार्ग क्रिकेट संघाचं. दोन्ही संघाच्या अस्तित्वाची लढाई जिंकणारा संघ थेट उपउपांत्य फेरीमध्ये प्रवेश करू शकतो. प्रवास या ठिकाणी स्पर्धेत न थांबेल. पराभूत संघाचा म्हणजे दोन्ही संघांसाठी जीवन मरण्याचा असा प्रश्न. गोलंदाजी मार्कवर कृष्णा पाटकर षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज. मोठा फटका टोलवायचा होता, प्रयत्न असफल ठरतोय. निखिल चारी मुंड्यात चीत होतोय. तो गोलंदाज कृष्णा पाटकर याच्या गोलंदाजीवर बहुतेक तो प्लेड ऑन झाला असावा असा काहीसा अंदाज. फटका त्याला टोलवायचा होता पण चेंडू बॅटची कट घेतोय, यष्ट्यांचा वेध घेतोय, सरळ त्रिफळाचीत होतोय व प्लेड ऑन होऊन निखिल या ठिकाणी 0 धावेवर सांघिक धावसंख्या 1 अशी असताना पहिल्या गड्याच्या स्वरूपात माघारी परततोय गोलंदाज कृष्णा पाटकर याची शिकार होत. मैदानावर वर्णी लागते. वैभव एक आक्रमक शैलीचा खेळाडू मैदानावर जातोय तो मातोंड संघाविरुद्ध आपल्या संघाचा डाव सांभाळण्यासाठी. राईट ऑफ ओव्हर द विकेट पद्धतीनं या ठिकाणी चेंडू फेकला जातोय. चेंडूचा प्रवास जातोय तो शॉर्ट फाईन लेगला. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. लेग बाईचा इशारा या एकेरी धावीने धावफलक 2 धावांवर. स्पर्धेसाठी फलंदाजांना आकर्षण म्हणजे एक पारितोषिक, मोठं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. NP बोरवेल षटकारासाठी या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी या ठिकाणी पुरस्कृत करण्यात येते. हा चेंडू हवेमध्ये उंच टोलावला जातोय. षटकाराच्या नादात सीमारेषेवर अलगदपणे जखडला जातोय तो फलंदाज या ठिकाणी अमोल. आणि सलामीचा फलंदाज अमोल याची एकेरी धावीची खेळी संपुष्टात येत दुसरा हादरा बसतोय तो दोडामार्ग संघाला. धावसंख्या नाममात्र 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक NP बोरवेलचे मालक सन्माननीय पाल्येकर ब्रदर्स यांनी पुरस्कृत केलंय. आणि प्रत्येक षटकार या संपूर्ण स्पर्धेतील NP बोरवेल षटकार म्हणून या ठिकाणी गणला जाईल याची नोंद सर्व खेळाडूंनी घ्यायची आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अमोल बाद होतोय. अमोलची जागा करण्यासाठी नवीन फलंदाज रामा याची वर्णी लागते. विजय दिमाखातरित्या यापूर्वीच्या सामन्यात मिळविला, मात्र दिमाखात विजय मिळविल्यानंतर त्याच निर्धारानं या सामन्यात लढणं अपेक्षित होतं. दुसऱ्यापासून यापूर्वीच्या सामन्यामध्ये ज्या चुका झाल्या आहेत त्या चुकांची या ठिकाणी पुनरावृत्ती न करता त्या चुकांपासून या ठिकाणी बोध घेत मैदानावर गोलंदाजी करण्यास उतरतोय तो मातोंड संघ. विजयाच्या निर्धारानं आपल्या संघाला उपउपांत्य फेरीमध्ये प्रवेश करू देऊ या निर्धारानं आणि त्याच मनोधैर्यातनं ते गोलंदाजी करताना पहिल्या षटकात 2 हादरे देत आहेत. ते दोडामार्ग क्रिकेट संघाला अवघ्या 2 धावा खर्च करत. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं कृष्णा पाटकर सफलता प्राप्त असा गोलंदाज ज्यानं पहिलं षटक निर्धाव फेकलं होतं. या संपूर्ण स्पर्धेत तो कृष्णा पाटकर सज्ज होतोय. हा कोणताप्याचा चेंडू पॅडला स्पर्श करतोय. मात्र या स्पर्धेचा नियम म्हणजे पायचित चा धोका फलंदाजांसाठी असणार नाही. पायचित म्हणून फलंदाजला बाद दिलं जाणार नाही. त्यामुळेच लेग बायच्या स्वरूपात अवांतर धावेच्या स्वरूपात एकेरी धाव, ज्या एकेरी धावेने धाव फलक बदलतोय तो 3 धावांवर.
तीन धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर कृष्णा सच्च डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. चेंडू वळवण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. निर्धाव चेंडूसह सफलता प्राप्त. 2 गडी बाद करणारं अवघ्या 3 धावा खर्च करणारं फलदायी षटक कृष्णा पाटकर याच्या करवी समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 3 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. जिल्ह्याच्या शिरपचात मानाचा तुरा रोवणारी आरवली गावची शान, आरवली गावची प्रतिष्ठा वाढविणारी श्रीदेव आरवलीश्वर चषक 2024 या आरवलीश्वर चषक 2024चं निश्चितपणे दिमाखातरित्या आयोजन आरवली टेमवाडीच्या भव्य दिव्य मैदानावर. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज दत्ता धुरी हा सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक फेकण्यासाठी सांघिक दुसरं षटक फेकण्यासाठी माफ करा दत्ता धुरी राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. समोर आहे फलंदाज या ठिकाणी दोडामार्ग संघाचा स्ट्राईकला सुरेख असा चेंडू फलंदाजला चकवतोय. यष्टीरक्षक आफ्रिदीकडनं बहारदार यष्टीरक्षक आपण पाहतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. धावसंख्येत कोणताही बदल नाही. अवघ्या 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. डावातील दुसरं षटक हे प्रगतीपथावर. परत गोलंदाजी मार्गवर गोलंदाज दत्ता स्लोवर वन पद्धतीचा चेंडू फलंदाजला पूर्णपणे चकवतोय. बहुधा या ठिकाणी डावी यष्टी उगवली जाते म्हणजे त्रिफळाचीत होऊन फलंदाज मैदानाच्या बाहेर. तिसरा हादरा दोडामार क्रिकेट संघाला. नाममात्र 3 धावा या धावफलकावर. नवीन फलंदाज सर्वेश याची वर्णी लागते. डावखुराचा फलंदाज सर्वेश मैदानावर जातोय दत्ता याची गोलंदाजी खेळण्यासाठी. फटका मोठा टोलवायचा होता. चेंडूचा प्रवास करतोय तो डीप लॉंग ऑन त्या दिशेनं. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. या एकेर धावेने धावफलक बदलतोय निश्चितपणे. तो अर्थातच 4 धावांवर. 4 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नाजूक अशी अवस्था. सुरुवातीलाच नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दोडामार्ग संघाचे 4 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू हवेमध्ये उंच फटका. शॉर्ट फाईन लगला. झेल उडतोय. झेल सुटतोय. जीवनदान प्राप्त होतंय. एकेर धाव मिळते. या एकेर धावेने सांघिक 5वी धाव धावफलकावर ही झळकली जाते. 5 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दत्ता हा सज्ज होतोय. ज्या दत्ताला 1 सफलता मिळते. या षटकातील पुढील म्हणजे 5वा चेंडू फेकण्यासाठी दत्ता आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं. समोर आहे फलंदाज रुपेश स्ट्राईकला. यावेळी पूर्णपणे सर्वेश चकतोय. त्रिफळाचीत होतोय. चौथा हादरा बसतोय तो दोडामार्ग क्रिकेट संघाला. नाममात्र 5 धावा या धावफलकावर. यस डीजे स्पर्धेदरम्यान सन्मान्य मंगेश मांजरेकर यांचं आगमन होतंय. मंगेश तुम्हाला पण विनंती करतोय मी मान्यवर कक्षेवरून स्थानापन्न व्हायचे. या टुर्नामेंटसाठी ज्यांनी सुंदर असे मॅन ऑफ द मॅचचे चषक पुरस्कृत केले ते सन्मान्य मंगेश मांजरेकर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पाच धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज मैदानावर जातोय तो सूरज.
अतिशय दयनीय अशी अवस्था धावफलकावर आपण पाहतोय. नाममात्र 5 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. सफलता प्राप्त असं दत्ता षटकाच्या सांगतेसाठी सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या हाताकडनं गोलंदाजी करतोय तो डावखुऱ्याच्या फलंदाजला. याही वेळी चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज चेंडू खाली जातोय तो दत्ता. मात्र दत्ता पूर्णतः अंदाज घेण्यास चकतोय. साधा सोपा झेल सुटतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. निर्धाव चेंडूसह 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या सांगतेखेरीज नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना नाममात्र धावा धावफलकावर 5 गडी बाद होत आहेत ते 4. दोडामार्ग क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना. समीर दुरे यांना विनंती करतोय मंगेश मांजरेकर यांचं स्वागत करून घ्यायचंय. यानंतर सामना होईल तो आसोली विरुद्ध उभा दांडा या 2 संघादरम्यान. दुपारच्या सत्रातील पहिला सामना आसोली विरुद्ध उभा दांडा या 2 संघादरम्यान खेळवला जाईल. तर मी विनंती करतोय आसोली क्रिकेट संघ आणि उभा दांडा क्रिकेट संघ कर्णधार आपण नाणेफेकीसाठी कॉनबॉक्स कडे यायचंय. आफ्रिदी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ओव्हरपिच पदाचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळी स्वतः गोलंदाज आफ्रिदी चेंडू खाली येत झेल टिपतोय. माघारी फलंदाजला परतावं लागतंय. या मैदानावर केवळ हजेरी लावायची, आपल्या नावाची दखल घ्यायला या ठिकाणी आमच्या स्कोररला थोडंसं काम द्यायचं आणि त्यानंतर एकदा की या स्कोअर बुकवर नोंद झाली की मैदानाचा रस्ता सोडून पॅव्हेलियनच्या दिशेनं परतायचं. हा क्रम या सामन्याच्या सुरुवातीपासून सुरू. तो थांबविण्यात दोडामार्ग क्रिकेट संघाच्या फलंदाजांना काही सफलता प्राप्त झाली नाही. निम्मा संघ तंबूमध्ये परततोय अवघ्या 5 धावांवर. 5 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. बाद होऊन मैदानाच्या बाहेर फलंदाज जातोय व सूरज याची जागा घेण्यासाठी आणखी एक नवीन फलंदाज दोडामार्ग संघाचा. दळवी हा फलंदाज मैदानावर जातोय. 5 गडी बाद 5 धावा. आफ्रिदी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो दळवीसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू फलंदाजला पूर्णपणे चकवतोय. बाकीचे सोपस्कार यशलक्ष कृष्णा पाटकर याच्याकडे पूर्ण संपुष्टात आणले जात आहेत. 5 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. पाच गडी बाद 5 धावा. आफ्रिदी गोलंदाजी मार्कवर याही वेळी सुरेख असा फुलर लेन पद्धतीचा चेंडू फलंदाजला फटका मारण्यास निमंत्रण घेणारा मात्र आपल्या अचूकतेने फलंदाजला चकवणारा चेंडू या ठिकाणी निर्धाव म्हणून गणला जातोय गोलंदाज आफ्रिदी याच्याकडे. आफ्रिदी सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी. 3 चेंडूंवर एकही धाव खर्च न करता 1 सफलता आफ्रिदी प्राप्त करतोय. तोच आफ्रिदी राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी सज्ज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र संपर्क होतोय. चेंडूचा प्रवास हा डीप लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला चकवून सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी होतोय. पहिला विश्वसनीय फटका आणि त्या विश्वसनीय फटक्याला या ठिकाणी साथ मिळते थोड्याशा खराब अशा क्षेत्ररक्षणाचे आणि त्यामुळेच केवळ 1 धाव मिळू शकली असती. त्या ठिकाणी फलंदाज दळवीला मिळतोय तो चौकार. 4 धावांनी तो स्वतःचं खातं खोलतोय. संघाला नेऊन ठेवतोय तो 9 धावांवर. 9 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज आफ्रिदी राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतो षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी. यावेळी चेंडू डाव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा वाईडचा इशारा येतोय. एका वाईडच्या धावेने एका अतिरिक्त धावेने दुहेरी धावसंख्येत परावर्तित होतोय तो दोडामार्ग क्रिकेट संघ. 10 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. काहीसा रटाळवाण्या काहीसा संथ असा हा सामना दुपारच्या सत्रात. 10 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता मात्र या चेंडूवर मोठा फटका फलंदाज तोलवू शकत नाही. बहुधा बाईच्या स्वरूपात अवांतर धावेच्या स्वरूपात एकेरी धाव. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 11 धावांवर. अकरा धावा धावफलकावर. चेंडू बहुधा या ठिकाणी निर्धाव गणला जातोय. निर्धाव चेंडूसह डावातील 3रं षटक संपुष्टात येते. 3 षटकांचा खेळ. 11 धावा धावफलकावर. शेवटचे अंतरिम 6 चेंडू शेष. या डावाचा शेवट करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर बदल होईल. पाहायचा आहे कोण गोलंदाज हे शेवटचे षटक फेकण्यासाठी मातोंड संघाकडनं सज्ज होतोय तो.
नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला व आपल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर दोडामार्ग क्रिकेट संघाच्या फलंदाजांसमोर या ठिकाणी टिच्चून मारा केला जातोय आणि हा टिच्चून मारा सफलतेत परावर्तित होत 11 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात असा कोलमडणारा धावफलक दोडामार्ग संघाचा. डावाची भैरवी घालणारे षटक बहुधा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बिट्टू हा सज्ज होईल. बिट्टू वैयक्तिक गोट्यातील पहिलं संघासाठी शेवटचं षटक फेकण्यासाठी सज्ज, तर समोर फलंदाज तो दळवी नामक ज्यानं एक चौकार टोलवलाय आपल्या संघासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. परत एकदा कृष्णा पाटकरकडनं खराब असं यष्टीरक्षण, झेल सुटतोय, चेंडू निर्धाव गणला जातोय. 11 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. अवघ्या 5 चेंडूंचा खेळ बाकी डावाचा शेवट होण्यासाठी बिट्टूला सफलता मिळू शकली असती, मात्र झेल सुटतोय. 5 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी, 11 धावा धावफलकावर. मोठा फटका, संपर्क होतोय, चेंडूचा प्रवास मिड विकेटला. दत्ता धुरे आपल्या स्क्रीनवर, मात्र दत्तापूर्वी या ठिकाणी चेंडू अडविला जातोय. तो सिद्धेशच्या करवी 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत, ज्यात दुहेरी धावेने धावफलक बदलतोय. एकच धाव या ठिकाणी पूर्णत्वास नेली जाते, ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 12 धावांवर. 12 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. पर एकदा बिट्टू गोलंदाजीवर सज्ज होतो. बॉलर बॅक धाव पद्धतीचा फटका, फॉलो चुवर क्षेत्ररक्षण. 12 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. पुढे सरसावत पद्धत त्याच्या जोरावर मोठा फटका, चेंडू हवेत राहतोय, झेल टिपण्याची संधी, झेल टिपला जातोय. 6वा हादरा दोडामार्ग संघाला. धाव संख्या नाममात्र 12 धावा. 12 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज निलेश याची वर्णी दोडामार्ग क्रिकेट संघाकडनं ही लागते. सहा गडी बाद 12 धावा धावफलकावर. बिट्टूला मिळते ती सफलता. बिट्टू राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय. पिच पद्धतीचा चेंडू, मोठा फटका टोलवायचा होता. चेंडूचा प्रवास आफ्रिदीच्या दिशेनं घडतोय. फेक येते आफ्रिदीची, नॉनस्ट्राईक एंडला. एकेर धाव मिळते ती निलेशच्या खाती. त्या एकेर धावेने धावफलक बदलतोय. धावफलक स्थिरावतोय तो 13 धावांवर. अतिशय कचखाऊ अशी फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय ती दोडामार्ग क्रिकेट संघाकडनं. केवळ एका चेंडूचा खेळ बाकी, 13 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. बिट्टू गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. यावेळी दळवीकडनं मोठा फटका निघतोय. चेंडूचा प्रवास मिड विकेटला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत दत्ताधुरी क्षेत्ररक्षक. चेंडू अडवून चेंडूची फेक करतोय. 2 धावा सहजगत्या पूर्णत्वास नेल्या जात आहेत, ज्या दुहेरी धावेने खेळ समाप्त होतोय 4 षटकांचा. 4 षटकांमध्ये
गुजरातचा प्रदीप पेंडेकर यांचा सामना सुरू होण्याचा इशारा, डाव सुरू होण्याचा इशारा, स्ट्राईकला आफ्रिदी खेळण्यासाठी सज्ज. फुलटॉस चेंडू, सुरेख असा फटका, चेंडूचा प्रवास हा डीप लॉंग ऑफच्या दिशेनं पहिल्या चेंडूवर चौकारानं आकर्षकरित्या या ठिकाणी स्वतःचं खातं खोलतोय तो आफ्रिदी. 16 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर चौकार, बिनबाद 4 धावा धावफलकावर. प्रथम फलंदाजी करताना एकच खाऊ अशी फलंदाजी आपण पाहिली. निर्धारित 4 षटकांमध्ये केवळ 15 धावा धावफलकावर झळकवल्या त्या दोडामार क्रिकेट संघाने आणि 16 धावांचा पाठलाग करताना पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा, या फुलटॉस पद्धतीच्या चेंडूवर चौकार प्राप्त करत 4 धावांनी आफ्रिदी स्वतःचं खातं हे खोलतोय. गोलंदाज अमोल गोलंदाजीवर सज्ज. यावेळी चेंडू पॅड लाईनवरचा स्वतःसाठी जागा निर्माण करतोय. चेंडूला डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी नेलं जातंय. विजयाचे निम्मे सोपस्कार पूर्ण केले जात आहेत. अवघ्या 2 चेंडूंवर धावा निघत आहेत. त्या तब्बल 8 धावा. निर्विवाद विजयासाठी अवघ्या 8 धावांची आवश्यकता मैदानावर. यानंतर सामना होईल आसोली व उभा दांडा या 2 संघादरम्यान. दोन्ही संघाच्या करण्यात सूचना आपण नाणेफेकीसाठी कॉर्नबॉक्सकडे यायचं आहे. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज होतोय तो अमोल. यावेळी मात्र डावी यष्टी उद्ध्वस्त केली जाते. पहिला हादरा बसतोय तो अर्थातच मातोंड क्रिकेट संघाला. 8 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. बाद होऊन आफ्रिदी सलग 2 चेंडूंवर 2 चौकार टोलवतोय व परत एकदा चौकार टोलविण्याच्या प्रयत्नात. बाद 8 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. नवीन फलंदाज मैदानावर जातोय आफ्रिदी याची जागा घेण्यासाठी. नवीन फलंदाज दीपेश याची वर्णी ही मैदानावर लागते. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज सज्ज होतो. षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी तो अमोल राईट अप ओव्हर द विकेट पद्धतीनं गोलंदाजी करतोय. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, धावचीची नामी संधी, फेक सरळ यष्ट्यांचा वेध घेणारी व तिसऱ्या पंचांकडे खातर जमा या ठिकाणी मैदानी पंच किशोर भगत हे करताना दिसत आहेत. फुल टॉस पद्धतीचा चेंडू हलकेच वळवला होता तो अर्थातच शॉर्ट मिड विकेटला. कॅमेरामनचं सुरेख असं या ठिकाणी काम आपण अनुभवतोय tenniscricket.in या वेबसाईटवरनं. अक्षय कास्कर यांच्याकडनं फुलटॉस पद्धतीचा चेंडू शॉर्ट मिड विकेटला टोलवला होता. चेंडू टोलवता क्षणी एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगावर येतोय की फलंदाज या ठिकाणी आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये व्यवस्थितरित्या पोहोचतोय यावर खातरजमा होते तिसऱ्या पंचांकर्वे. फलंदाज बाद असल्याचा निर्वाळ येतोय. दुसरा हादरा बसतोय मातोंड क्रिकेट संघाला. 8 धावा धावफलकावर. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, हलकेच वळवला होता. चेंडू अडविता क्षणी यष्ट्यांचा वेध घेणारी फेक शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्राकडनं आणि जोपर्यंत यष्ट्यांचा वेध चेंडू घेतोय आपलं उद्दिष्ट गाठण्यास या ठिकाणी कमी पडतोय तो फलंदाज दीपेश. स्वतःचा भोपळा न फोडता या ठिकाणी शिकार होतोय दुसऱ्या गड्याच्या स्वरूपात. 2 गडी बाद 8 धावा. अजूनही 8 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज दीपेश याची जागा घेण्यासाठी मैदानावर जातोय सातेरी मातोंड क्रिकेट संघाचा. तो देवदास. नवीन फलंदाज देवदास याची वर्णी ही मैदानावर लागते. 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमोल हा सज्ज होतोय.
डावखुरा त्याचा फलंदाज स्ट्राईकला येतोय, त्यामुळे राईटाम राऊंड विकेट पद्धतीनं मारा करण्याचा इरादा. षटकातील पुढील म्हणजे 5वा चेंडू फेकण्यासाठी अमोल हा सज्ज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, फटका हवेत, शॉर्ट कव्हरला परत एकदा क्षेत्ररक्षण होतंय. सामन्यात सनसनाटी निर्माण होतोय. सलग 2 चेंडूंवर 2 चौकार, त्यानंतर सलग 3 चेंडूंवर 3 सफलता. पर्यायानं बिनबाद 8 वरनं 3 गडीबाद 8 धावा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. बाद होऊन या ठिकाणी देवदास मैदानाच्या बाहेर व देवदासची जागा करण्यासाठी आणखी एक नवीन फलंदाज आहे. 8 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात सोपं उद्दिष्ट, आणि या सोप्या उद्दिष्टाचा पाठलाग करताना सुरुवातीच्या 2 चेंडूंवर 2 चौकार, त्यानंतर ते 3 चेंडू सफलता प्राप्त करणारे. एक त्रिफळाचित, त्यानंतर धावबाद, त्यानंतर परत एकदा झेलचित, असे 3 सलग गडी हे बाद होत आहेत. आठ धावा 3 गडी बाद. परत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमोल सज्ज. मधल्या एष्टीवरचा चेंडू, सन्मान दिला जातोय. चेंडू तिथल्या तिथे सोपवून काढला जातोय. 8 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात पहिल्या षटकाचा खेळ हा समाप्त. व 7 गडी तंबूमध्ये अजूनही हे शेष. निखिल गोलंदाज तर समोर आहे फलंदाज कृष्णा पाटकर हा स्ट्राईकला. अजूनही 8 धावांची आवश्यकता असेल यात कोणतीही शंका नाही. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निखिल सज्ज होतोय षटकातील पहिला चेंडू फेकण्यासाठी. मधल्या एष्टीवरचा चेंडू हलकेच सोपवून काढला जातोय. योग्य सन्मान दिला जातोय. कमी धावसंख्येच्या सामन्यामध्ये सुरुवातीच्या 2 चेंडूंवर 2 चौकार टोलवल्यानंतर सनसनाटी दोडामार क्रिकेट संघ निर्माण करेल का? पुढे सरसावत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फलंदाज कृष्णा पाटकर चकतोय. चौथ्या गाड्याच्या स्वरूपात माघारी परततोय. 4 गाड्यांच्या मोबदल्यात 8 धावा. 8 धावा या ठिकाणी सुरुवातीच्या 2 चेंडूंवर झाल्या होत्या, आणि त्यानंतर जे 4ही फलंदाज बाद झाले, ते 4ही फलंदाज मैदानावर हजेरी लावण्याचं काम करून या ठिकाणी मैदानाच्या बाहेर परतले. कृष्णा पाटकर या ठिकाणी यष्टीत होतोय. कृष्णा याची जागा करण्यासाठी संघ कर्णधार, संघ मालक, संघ सर्वे सर्वात दत्ताधुरी याची वर्णी मैदानावर लागते. कोकण किल्लार यांचे ओनल सन्माननीय राजेश नाईक सर यांचं आगमन होत आहे. मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत सर. तुम्हाला विनंती करतोय मान्यवर कक्षेतून स्थानापन्न व्हायचंय. राजेश नाईक सर. आठ धावा धावफलकावर 4 गाड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज दत्ताथुरी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निखिल सज्ज होतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका टोलवण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू निर्धाव काढला जातोय. सामना लवकर संपेल अशी अपेक्षा होती, आणि त्यानंतर मात्र या सामन्यात गोलंदाजी अचूकरित्या केली जाते. सुरुवातीच्या 2 चेंडूंवर निघतायत त्या 8 धावा, आणि त्यानंतर ते सलग ते 7 चेंडू निर्धाव म्हणून गणले जाणारे. रिव्हर्स स्वीपचा बहारदार असा फटका. चेंडूचा प्रवास होतोय तो डीप पॉइंट सीमाच्या पलीकडे. एनपी बोरवेल षटकार पुरस्कृत या ठिकाणी जाते दत्ताथुरी यांना. आता अवघ्या 2 धावांची औपचारिकता विजयासाठी. अवघ्या 2 धावांची आवश्यकता विजयासाठी. दत्ताथुरी स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज अर्थातच हर्षल आपल्याला मैदानावर दिसतोय. अवघ्या 2 धावा विजयासाठी आवश्यक असलेल्या काढायच्या आहेत. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, फटका मोठा टोलवायचा होता. 1 धाव तर निघेल यात कोणतीही शंका नाही. या एकेर धावेने दोन्ही संघांची धावसंख्या बरोबरीच सुटते. आता नाममात्र एकेर धावेची आवश्यकता.
नाममात्र एकेरी धावेची आवश्यकता विजयासाठी दोन्ही संघांची धावसंख्या बरोबरीत सुटते. फलंदाज हर्षल खेळण्यासाठी सज्ज. हा चेंडू हलकेच टोलावला जातोय. धीम्या हाताने चेंडू निर्धाव गणला जातोय. दुसरं षटक हे समाप्त होतंय. पहिल्या 2 चेंडूंवर निघाल्या त्या 8 धावा आणि त्यानंतरच्या 8 धावांसाठी तब्बल 10 चेंडू या ठिकाणी खेळवले जात आहेत. एक षटकार टोलवला जातोय. म्हणजे या षटकारचा अपवाद वगळता बाकी सर्व ठिकाणी दोडामार्ग क्रिकेट संघाची अचूक अशी गोलंदाजी. दोन्ही संघांची धावसंख्या बरोबरीत शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर. या ठिकाणी रामा हा फेकण्यासाठी सज्ज होतोय. डावातील तिसरं षटक केवळ एकेरी धावेची आवश्यकता. दत्ता धुरी हा स्ट्राईकला. 12 चेंडू 1 धाव. चेंडू डाव्या स्टीव्हच्या बाहेर जाणारा लेग बाईचा इशारा पंचांकडनं येतोय. एकेरी धावेने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले जात आहेत व दिमाखातरित्या उपउपांत्य फेरीत म्हणजे क्वार्टर फायनल मध्ये या ठिकाणी सातेरी मातोंड क्रिकेट संघ प्रवेश करतोय. पराभवातनं या ठिकाणी स्पर्धेच्या बाहेर जावं लागतंय ते दोडामार क्रिकेट संघाला. मात्र एवढ्या दूरवरनं दोडामार क्रिकेट संघ आपण इथे आलात. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्पर्धक संघ म्हणून आपण सहभाग दर्शवला म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपला गौरव केला.